राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणामध्ये आज कागदपत्र सादर करण्याची अंतिम तारीख आहे। 20 आणि 21 जानेवारीला अजित पवार गटाची उलट तपासणी होणार आहे, तर 22 आणि 23 जानेवारीला शरद पवार गटाची उलट तपासणी केली जाणार आहे। एकीकडे शिवसेनेमधील जे दोन गट आहेत, शिवसेना शिंदेची शिवसेना आणि त्याचबरोबर ठाकरे गट यांच्यामधील कोणते आमदार अपात्र होणार याविषयी उत्सुकता लागलेली असतानाच आता दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी सुद्धा सुरू आहे। आज कागदपत्र सादर करण्याची अंतिम तारीख आहे। 20 आणि 21 जानेवारीला अजित पवार गटाची उलट तपासणी केली जाणार आहे, तर 22 आणि 23 जानेवारीला शरद पवार गटाची उलट तपासणी केली जाणार आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडे पुन्हा एकदा आपण जाऊयात। मीनाक्षी, काय सांगाल? आताच आपण बोलत होतो शिवसेनेविषयी, शिवसेनेमधील आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल आता येत्या काही दिवसात लागेल, तर दुसरीकडे राष्ट्रवादीमध्ये सुद्धा अशाच पद्धतीने फूट पडल्याचं पाहायला मिळालं होतं, त्यामुळे यावर सुद्धा आता सुनावणी होताना दिसते। काय अपडेट्स आहेत या सुनावणीचे? नक्कीच फराज, ज्या पद्धतीत शिवसेनेमध्ये फूट पडली आणि दोन गट झाले त्याप्रमाणे आपण पाहतोय की राष्ट्रवादीमध्ये देखील अशाच पद्धतीचे चित्र जे आहेत ते पाहायला मिळतात। एकीकडे शिवसेनेची जी सुनावणी आहे ती पूर्ण झालेली आहे, तर दुसरीकडे आता राष्ट्रवादीचे देखील असे चित्र पाहायला मिळणार आहे, कारण येत्या काही दिवसांमध्येच ही सुनावणी जी आहे ती सुरू होणार आहे। तर मात्र आज आपण पाहिलं तर या संदर्भामध्ये जे महत्त्वाचे कागदपत्र आहेत हे आज विधानसभा अध्यक्ष यांच्या पुढे सादर करायचे आहे, अंतिम मुदत आहे। तर दुसरीकडे 20 आणि 21 जानेवारीला अजित पवार गटाकडून यांच्या गटाची जी आहे ती उलट तपासणी जी आहे ती करण्यात येणार आहे, तर 22 आणि 23 जानेवारीला शरद पवार यांच्या गटाची उलट तपासणी करण्यात येणार आहे। त्यामुळे महत्त्वाचे कागदपत्र आजच्या दिवसाला सादर करायचे आहेत आणि पुढील 10 आणि 11 या 2 दिवसांमध्ये आपण पाहू शकतो की या सगळ्याच कागदपत्रांची तपासणी करण्यात येणार आहे। अंतिम म्हणजेच आपण पाहिलं तर वेळेचं जे काही पालन आहे ते केलं पाहिजे, त्यामुळे एकूणच या 2 दिवसामध्ये जर कागदपत्र महत्त्वाची सादर केली नाही तर मुदत संपणार आहे आणि त्यानंतर कोणतेही कागदपत्र जे आहेत ते स्वीकारले जाणार नाही। आपण पाहतोय की 23 जानेवारीला जे आहे ते शरद पवार गटाकडून साक्षीदारांची जी काही उलट तपासणी आहे ती केली जाणार आहे, तर दुसरीकडे आपण पाहतोय की 20 आणि 21 जानेवारीला अजित पवार गटाची उलट तपासणी केली जाणार आहे। त्यामुळे या सगळ्याच तपासणीच्या दरम्यान कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते अजित पवार आणि शरद पवार गटाकडून मांडले जातात हे देखील पाहावं लागणार आहे। त्यामुळे एकीकडे आपण पाहतोय की या 2 दिवसामध्ये शिवसेनेची आमदार अपात्र प्रकरणी जी काय निकाल आहे ते समोर येईलच, पण मात्र येत्या काही दिवसांमध्ये राष्ट्रवादीचे देखील याच पद्धतीत चित्र जे आहेत ते पाहायला मिळतील आणि दोन्ही गटाकडून मोठ्या प्रमाणात युक्तिवाद जो आहे तो देखील होताना पाहायला मिळणार आहे। त्यामुळे आपण पाहतोय की शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये नेमकं अगदी बरोबर आहे मीनाक्षी। आता जी राष्ट्रवादीमधील 2 गटाची उलट तपासणी होईल त्यावेळेला नेमका कशा पद्धतीने युक्तिवाद केला जाणार ते पाहावं लागणार आहे। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तुमच्याकडून या विषयाची अपडेट आपण घेत राहूया। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।